लागायला ना नवीन जोडप्याला. थांबा. नवीन जोडपं काय आजी? अरे नवेच आहात तुम्ही दोघं. बघा बघा प्रेमामध्ये दोघांचा चेहरा कसा खुललाय एकदम. देवा माझ्या पोरांना न कोणाची दृष्ट नको रे लागू देऊस तू. इथून पुढे ना तुम्हा दोघांमधलं प्रेम अगदी वाढत राहू बस. थँक्यू आजी. नेहमी आनंदात राहा. जगातली सगळी सुख मिळू देत तुम्हाला. मला सांग अजित, आमचं म्हणजे आमचं जमलंय हे तुला कसं काय कळलं? आजीला हलक्यात नको घेऊस. माझी खबरी ना सगळीकडे असतात. काय सोनाली मॅडम? ओ नाही नाही नाही, तुम्ही माझ्या गुप्तहेर म्हणून काम करत होता आजपर्यंत. तुम्ही आता टीम बदललीत? अहो मी नाही ते ना आजींना निकिताताईने सांगितलंय. मी खरंच काय नाही बोलले. निकिता डार्लिंग, धन्य आहेस तू. लोणचं दे ग जरा. बाबा हे घ्या. आई आई काय चाललंय तुझं? नेहमी तू आम्हाला सांगत असतेस ना फोन वापरू नका जेवताना, आणि आता तूच फोन वापरतेस. तू फोन ठेव आणि बाबांना बघ काय पाहिजे ते. गप रे बाळा, सुष्मिताचा मेसेज येणार आहे. ती फोटो पाठवणार आहे ना. आज वटपौर्णिमा होती ना, काय लक्षात आहे ना? मुलीची पहिली वटपौर्णिमा आहे. मुलीची नाही, मुलींची. नंदूची सुद्धा पहिलीच वटपौर्णिमा आहे. वाटलंच मला. कसं लक्षात राहतं नाही तुमच्या? आनंदीची पण पहिलीच वटपौर्णिमा आहे, पण सुष्मिताची पहिली वटपौर्णिमा आहे हे नाही लक्षात राहिलं तुमच्या. कौतुक करायला पाहिजे ना आपण मुलींचं. हा असं कौतुक नाही. ऐक मिनिट, आले 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 आले. काय सुंदर आलेत फोटो. मस्त आलेत फोटो. बघा ना. हो बघा ना, कसा अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभून दिसतोय. बघा बघा बघा. बघा बघ 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 आहे ना, मस्त वाटतं अगदी. बघ ना त्यांनी कसं. दुर्लक्ष करू नका तुम्ही. तुम्हाला आपला बस त्याच्याबद्दल काही वाटत असतं, काही बोलत असता. जावे आहेत ना ते आपले. बघा कसं उचलून घेतलंय त्यांनी. 7 फेऱ्या पूर्ण केल्या त्यांनी. कुठला नवरा करतो आपल्या बायकोसाठी? कसं काय? बाथरूम मध्ये पडली हो पाय घसरून. नक्की बाथरूम मध्येच पडली आहे ना, की अजून काय? अजून काही म्हणजे? अंशुमन माणूस कसा आहे ते जरा आठव, आणि तूच विचार कर काय असू शकेल ते. हा झालं यांचं सुरू. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये वाईटच कसं दिसतो? काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे त्यांनी आपल्या सुष्मिताला पाडलं. हा अहो किती काळजी घेतोय तो आपल्या बायकोची. पुरावा आहे ना हा, दिसतोय ना तुम्हाला. इतका चांगला जावई मिळाला आपल्याला, इतका चांगला नवरा मिळालाय सुष्मिताला, आणि तुम्ही असे का वागता माझ्या बरोबर? जसं काही मी माझ्या मुलीचं नुकसान केलंय, तिला खड्ड्यात टाकलीये. मी असं करीन का? आहे ना मला काळजी स्वतःच्या मुलीची. आहे ना तुला काळजी? मग विचार फोन करून. विचार तिला की नक्की काय झालंय, कसं लागलंय, आणि काढून घे काय झालंय ते. मी काय विचारणार नाही. तिने सांगितलंय ना आपल्याला स्वतःहून ती पडली बाथरूम मध्ये म्हणून. आणि असं काही विचारायचं नाही. आधीच ती त्रासली आहे आनंदीमुळे. त्यात आपण असं काही विचारल्यानंतर असं अविश्वास दाखवल्यासारखं होईल की नाही? जेव्हा तुम्ही उगीच काळजी करत बसू नका. भलते सलते विचार करू नका. जेव्हा मी पण जेवते. बघ रे जेवतीये. झाल्या, काय खाल्लं हे नक्की लक्षात ठेवून सांगायचं. एक्झॅक्टली. आणि जर का कधी कुठली नवीन बाई भेटली ना, की लगेच सांगायचं तिला, लपवायचं नाही तिच्यापासनं. कळलं का? मी कशाला खोटं बोलीन? आणि अजून एक, जर कधी भांडण झालंच तर अतिशय शहाण्या मुलासारखं आपली इगो बाजूला ठेवून स्वतः जाऊन सॉरी म्हणून टाकायचा. विषय संपला. मी प्रत्येक वेळेस? हो, दरवेळी तूच, विदाउट फेल. हा माझा थांबा थांबा, हे सगळं पुढचं झालं.
कुठे चालला पुढे? हा. आजचं काय? आजचं बोला. आजचं काय? हा, सगळ्यात आधी आजचं सांगणं महत्वाचं हा. आहे. अरे पण काय आजचं? समर, तू ना रोमॅन्स मध्ये पण ढ आहेस, 0 मार्क. हा? सो आनंदी कुठे आहे? त्या फ्रेश होत आहेत. फ्रेश होते ना? हा, ऐक आता हे बघ, ती फ्रेश होऊन बाहेर येईल ना, तू लगेच जाऊन प्रेमाने हा हम्म. तिचा हात पकडायचा आहा. आणि तिला हळूच जवळ ओढून घ्यायचं आहा. आणि ना मग तिच्या डोळ्यात असं खोलवर डीप बघायचं. आणि खोलवर म्हणजे जसं की एखाद्या खोल विहिरीत डोकावून बघतोस ना, तसं अगदी डीप. एक्झॅक्टली. काय? आणि मग हळूहळू ना तिला असं जवळ घे आणि हे काही काय बोलताय तुम्ही? अरे असं करायचं असतं, बायकांना आवडतं असं केलेलं. हो हो. लव्ह लँग्वेज म्हणतात त्याला, लव्ह लँग्वेज. ऐक ऐक ऐक, ही तुमची लव्ह लँग्वेज ना तुमच्याकडेच ठेवा. हा, मी असलं काहीही करणार नाहीये, कळलं? अरे असं काय करतोयस? ऐक ना समर. चल बाय. ए, अरे, समर ऐक. काय हो? काय एकटेच का हसताय? हे काही नाही, ते आनंद आणि निकिता काहीतरी आगाऊपणा करत होते. आगाऊपणा हा, म्हणजे म्हणजे काहीतरी बडबडत होते. काय? आपल्याबद्दल बडबडत होते काहीतरी. आपल्याबद्दल काय झालं? काही नाही हो, त्यांची लव्ह लँग्वेज मला शिकवत होते. निकिता इतकी आगाऊ आहे ना, मला म्हणाली तू असे स्वानंदी मॅडमचे हात हातात धर आणि धरा किंवा हात हातात धरा ना. खरंच